रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। हो मंगल भवन अमंगल हारी, जब सुदशरथ अचल बिहारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। पुण्य धर्म वाढवण्याकरिता, कारण संतांच्या अंतःकरणामध्ये या धर्माबद्दल, या धर्म जागृतीबद्दल, या धर्मवाढीबद्दल खऱ्या अर्थानं तळमळ आहे। धर्मो रक्षिते रक्षितः, आज धर्माचं रक्षण केलं तर उद्या धर्म आपलं रक्षण करेल। म्हणून खऱ्या अर्थानं रामनवमीचं पर्व आहे। 5 विशेष पर्वांपैकी रामनवमी हे फार उत्तम पर्व आहे। आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं धर्मस्थापना झालेली आहे आणि या धर्मस्थापनेचा विचार या रामनवमीच्या पर्वामध्ये आपल्या अंतःकरणात आला पाहिजे। धर्मो रक्षिते रक्षितः का म्हटलं? कारण आज धर्मावरती फार मोठं संकट ओढवलेलं आहे। काय फरक पडतो कोणाला? धर्म काय टिकला, काय नाही टिकला, काय हे नाही। पण ऐका, स्वधर्मे निधनम श्रेयः परो धर्मो भयावह। स्वधर्माचं रक्षण करण्यासाठी जगा। भगवंतानं हा धर्म कार्य आपल्यावरती सोपवलेला आहे। कारण धर्माची तू मूर्ती, तो धर्ममूर्ती आहे। आपण ही भक्ती करतो ना, ही धर्मसेवाच आहे। आपल्याला धर्म टिकवायचा ना, म्हणजे भगवत सेवाच करायची। कोणता धर्म वाढत हा पुण्य धर्म केला? कोणता धर्म? कुळाचारी नाम विठोबाचे। निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू गडगडा। हा जीवनातला धर्म आहे। आज प्रत्येकाच्या जीवनात हा धर्म जोपासना झाली पाहिजे। आपला कोणता धर्म आहे? आपला कोणता धर्म आहे? खरा तो एकची धर्म जगाला, जगी जे हीनती पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे जगाला, प्रेम पावे खरा एकची धर्म जगाला।
असं निवांत आपलं कीर्तन झाले हो. जगाला प्रेम देणं हा आपल्या जीवनातला धर्म आहे. नाही तर एका बाजूला पंढरपूरची वारी करतय, चारी धाम करतय, एकादशी धरत, रोज शेजारच्याशी भांडत बसत. जोपासला का धर्म? धर्म काय सांगतो ऐका ऐका. आपल्या जीवनामध्ये सत्याच्या विचारानं चालणं, सत्य वचनानं जगणं हा आपल्या जीवनातला धर्म आहे. संत सांगतात बाबांनो, आमच्या जीवनात या धर्माची आम्ही जोपासना केली, आमच्या जीवनात हा धर्म आम्ही पाळला. संतांच्या जीवनातला धर्म सांगते, विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम, भेदा भेद भ्रम, मंगळ विष्णुमय जग, विष्णुमय जग हा धर्म आहे. विष्णुमय जग, सर्वत्र भगवंताला पाहणं. नाही तर काही जण कीर्तनात बसतेत पण तरी गप नाही. ह्याच्या अशा तुमच्या नाही, यांच्या लवकर ध्यानात येईल नेमकी बोलते काय. आमचं दिनरजनी हाचे धंदा, शेतात जाओ, घरी जाओ, कुठेही बसू, तिनं असं केलं आणि तू काय केलं. प्रामाणिकपणाने सांगते, जगात आपण आपलं मूल्यमापन करून परमार्थ करावा. जगाचं मूल्यमापन तर सततच केलं, पण जगाच्या मूल्यमापनातून आपला परमार्थ पूर्णत्वाला जात नाही. आपण आपल्या गुणदोषांचं परीक्षण करा आणि आपण आपल्या गुणदोषांचं परीक्षण करून आपले गुणदोष स्वीकारून आपल्या जीवनात परमार्थ करा. विठ्ठल विठ्ठल. खरी अर्थानं आपल्या जीवनामध्ये संतांनी वाढता हा पुण्य धर्म केला. स्वतःच्या जीवनाचं प्रयोजन मांडताना पुण्य धर्माची वाढ केली, नामस्मरणाची वाढ केली. अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या या साधनाच्या माध्यमातून कोणत्या प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रत्येकाच्या विचारांचं मंथन केलं आणि कडी काळाचा गाल चुकवला अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हरी भजनी हे ढवळीले जग. हरी भजनानं जग ढवळलं. खरं तर हीच खऱ्या अर्थानं मंथन प्रक्रिया आहे. ढवळणं ही प्रक्रिया चुकीची नाही बरं का. बऱ्याचशा लोकांना ढवळाढवळ करण्याची सवय राहते. अहो काही जण चांगला चाललेला सप्ताह जागच्या जागी बंद पडते. पण वाईट गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणे, चांगल्या कार्यात उगच काहीतरी वाईट अडथळा आणणे,
ही प्रक्रिया नाही, तर चांगल्या विचारातून मंथन करणं, चांगल्या विचारानं. संतांनी हेच मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, यालाच ही ढवळण्याची प्रक्रिया सांगितली. या हरिभजनानं तुमच्या आमच्या विचारांना ढवळून काढलं. हरिभजनी हे ढवळीले जग, चुकविला लाग कडी काळाचा. हा, काळाला सुद्धा भ्या वाटतं. संत सांगू शकता जगा काळ खाय, पण आम्ही माथा दिला पाय. ताकद कशाची आहे? भगवत चिंतनाची. एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. राम नाम आधार जिने, राम नाम आधार जिने, वो जल में राह बनाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भीतर जाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भीतर जाते हैं. जिन पर कृपा राम करे. पत्थर भीतर जाते हैं. ज्यांच्यावरती भगवत नामस्मरणाची कृपा होते, भगवंताची कृपा होते, ते दगड सुद्धा तरल्याशिवाय राहत नाही. आपण खरी अर्थानं रामकथा ऐकत असताना अनेक वेळा वाचतो, पाहतो, ऐकतो. या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात, पण त्याच्यासाठी पूर्णत्वानं भगवत चिंतनावरती विश्वास ठेवता आलं पाहिजे. पूर्णत्वानं ते विचार धारण झाले पाहिजेत आणि आपल्या विचारांना परिवर्तनाची सवय लागली पाहिजे. आपले विचार बदलवण्याचा दृष्टिकोन आपल्या हातात आहे. फक्त माणसानं काय करा, थोडंसं जागं राहा, थोडं जागं राहा. सततच काय झोपायचं? आता झोपलेले जागे राहा. कीर्तनात नाही म्हणत मी, कीर्तनात निवांत झोपा. जाग राहा. आपण कसं होई बा जागा, 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 होई बा होई बाजागा. आपल्या
आपल्या जीवनात जागे राहा, उठा, जागे व्हा रे. हो आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई हो. आता जागा, जागा, आता जागा हो. आता जागा रे भाई हो. जागा, आता जागा, निश्चित आपल्या जीवनामध्ये संत जागृतीचं काम करतात. आपल्या जीवनामध्ये परमार्थाचं निश्चित आपण अवलोकन करावं, त्यांच्या विचारांचं. हरिभजनी हे ढवळिले जगन चुकविला लाग कडी काळाचा. आपल्यालाही जगात जर उद्धारायचं असेल तर तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया भगवत चरणांशिवाय. दैवी हेशा गुणमयी मम माया द्रत्यया मामेवय प्रपद्यंते माया मिताम तरंत. ती इतर साधनं तारू शकत नाही. या माया नदीतून उद्धारायचंय ना तुला, अनन्यश्चिंतयंतो माम यजना प्रियुपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमे वहाम्यहम. खरंच तो देव इतका दयाळू, इतका कृपाळू आहे. आपण ज्या प्रभू श्रीरामनवमी निमित्त या ठिकाणी रामनवमी निमित्त जो उत्सव करतोय, खरंच प्रभू श्रीरामांसारखा देव नाही हो. इतर जे देवांचे अवतार कार्य आपण पाहिले, देव अवतार पाहिले, या सगळ्या देवांमध्ये प्रभू श्रीरामांसारखा सत्वगुणी देव या ठिकाणी दुसरा कोणी नाही. का? प्रभू श्रीराम हे वंदनीय आहेत, प्रभू श्रीराम हे आचरणीय आहेत, प्रभू श्रीराम हे आदरणीय आहेत. अशा स्वरूपानं या प्रभू श्रीरामांचं चिंतन आपण करत असतो. पण ऐका, या रामनवमी निमित्त फक्त प्रभू श्रीराम एक भगवान परमात्मा स्वरूप मूर्ती म्हणून त्याची पूजा करू नका, तर आपल्या विचारांना सुद्धा प्रभू श्रीराम करा. विचार रूपी प्रभू श्रीराम आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं उपजले पाहिजेत, जन्मले पाहिजेत. सद्विचार म्हणजे प्रभू श्रीरामांचा जन्म आहे असं आपल्या जीवनात आपण धोरण ठेवलं पाहिजे. नाही तर दरवर्षी रामनवमी येते, दरवर्षी आपण साजरी करतो आणि दरवर्षी आपण या ठिकाणी एवढा उत्सव करतो, पण परिणामी शून्यच राहतं. पण इथे विचार स्वरूप प्रभू श्रीराम आपल्याला पाहता आले पाहिजेत. लोकाभिरामम रणरणधीरम राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. अंतःकरणामध्ये त्या प्रभू श्रीरामांची मूर्ती हृदयामध्ये सामवा आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातही त्यांच्या विचारांचं आचरण करा. प्रभू श्रीरामांसारखा मुलगा नाही हो, मुलगा नाही. आपल्या वडिलांनी आपल्या आईला दिलेल्या कोण्या वचनांसाठी 14 वर्ष वनवास आनंदानं स्वीकारणं खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामांकडून शिकावं. कोणत्याही परिस्थितीमध्ये किती चांगलं धैर्य ठेवावं, किती चांगले विचार स्थिर ठेवावे हे प्रभू श्रीरामांकडून शिकावं. इथपर्यंत प्राण गेला तरी चालेल, पण वचन गेलं नाही पाहिजे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय राम.
बिहारी राम सिया राम दे दे राम राम सिया राम दे दे प्रभु श्री रामचंद्र भगवान की अंतकरणाने त्यांची सेवा करा आणि अशा विचारू प्रभू श्रीरामांची स्थापना आपल्या हृदयात करा. संत विचारांची स्थापना करा. संत सांगतात इतर कोणत्या साधनेची गरज नाही. का? कारण हे हरिभजन हे एकमेव साधन आहे जे कलियुगात आपल्याला उद्धारू शकतं. इतर साधनांची गरजच नाही. कारण सर्व साधनांचे सारं हेच सारे सर्व साधनांचं योग याग तपेन केले दयाने अमुपे असं काय होऊ शकत नाही. काय नो हे केले ने का चिंतिता विठ्ठले अशी काय होऊ शकत नाही. सर्व काही होऊ शकतं. अशा स्वरूपाची हे नामस्मरणाची ताकद संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. कोणाही न लगे साधनांचा पांग. तिसरं चरण मी सरळ घेतलं. आता वेळ आपल्याकडे फारच कमी उरलेला आहे. अगदी 2 ते 3 मिनिटात आपल्याला सेवा समाप्त करायची आहे. त्यामुळे मी जास्तीचं बोलणार नाही. परंतु निश्चितच कोणाही न लगे साधनांचा पांग. इतर साधनेच्या आपल्याला पाठीमाग धावायची सुद्धा गरज नाही. इतर साधनेला प्राप्त करून घेण्याची गरज नाही. ही एक साधना आपल्या जीवनामध्ये माणसानं धरावी आणि याच साधनेतून खऱ्या अर्थानं आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यावं. कोणाही न लगे साधनांचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी. आम्ही आमच्या जीवनामध्ये मात्र या साधनेकरिता एरभाव पसारा इतरांच्या पाठीमागे आम्ही कधीही धावलो नाही. कारण आम्हाला माहिती आहे हे एकमेव साधन आमचा उद्धार करणार आहे. अशा स्वरूपानं संतांनी वैराग्य धारण केलं. आपल्याही जीवनात आपली भक्ती करायची ना. हातानं टाळी आणि मुखानं भजन.